So dear student, once again we are joining this video. Liberty, equality and fraternity leads to an ideal nation. याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे की एका त्या देशाला आदर्श बनवण्यासाठी की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी 3 प्रिन्सिपल्स आहेत लोकशाहीची ती कशी महत्त्वाची आहेत. यासाठी आपण म्हणू शकतो की नेशन इज अ लार्ज बॉडी ऑफ पीपल युनायटेड बाय कॉमन डिसेंट, हिस्ट्री, कल्चर or language inhabiting a particular country or territory. The main word here is united. If we are to call ourselves an ideal nation, there should be complete unity among the citizens. Liberty represents freedom, a word that stands for being able to make one's own decision freely and having the opportunity to be able to express one's own beliefs without fear. कोणत्याही भीतीशिवाय आपण बोलू शकतो एखाद्या विषयावरती. इक्वॅलिटी मीन्स बिईंग इक्वल इन लॉ अँड विथ द सेम रूल, स्टेटस, राईट्स, रिस्पेक्ट, ऑपॉर्च्युनिटी अँड प्रिव्हिलेज ॲप्लिड टू ऑल. म्हणजे दर्जा, हक्क आणि संधीची समानता प्रत्येकाला दिली गेली पाहिजे. फ्रॅटर्निटी इज अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. फ्रॅटर्निटीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की फ्रॅटर्निटी म्हणजे काय, तर फ्रॅटर्निटी इज अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड विच मेक्स पीपल फील दॅट they are one. If all these principles are followed, it will lead to unity and solidarity. It will bind people together. This in turn will lead to people helping each other and being empathetic to each other's problems. This ultimately leads to social stability and to an ideal nation. So dear student, next steps to be taken to eradicate इनइक्वॅलिटी. आपल्याला जर असमानता जर काढून टाकायची असेल तर आपल्याला कोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी घ्याव्या लागतील तर तुम्ही पर्सनली याच्यावरती डिस्कस करू शकता. नंतर पुढचा आणखी एक क्वेश्चन तोही तुम्ही स्वतः करायचा आहे. सेल्फ स्टडीसाठी मी 2 क्वेश्चन तुम्हाला ठेवतो आहे की रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेससाठी, सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी युवकांची भूमिका काय आहे यावरती तुम्ही डिस्कशन करायचं आहे. नाऊ लेट्स use the thesaurus along with your partner. Go to library to search the internet for standard thesaurus to complete the following table. One is done for you. या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि तो टेबल तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये काही वर्ड आहेत आणि त्या वर्डचे तुम्हाला टाईप सांगायचे आहे. त्यानंतर त्याचं सिनोनिम्स काय आहे ते सांगायचं आहे आणि त्याचं अँटोनिम्स काय आहे ते तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, पहिला वर्ड आहे ऑब्झर्व. ऑब्झर्व हा वर्ड त्याची टाईप आहे तो व्हर्ब आहे. त्याचे सिनोनिम्स जे आहेत ते म्हणजे नोटीस, डिसर्न, डिटेक्ट, मार्क. त्याचे अँटोनिम्स येतात इग्नोर किंवा ओव्हरलुक. त्याच पद्धतीनं आपला दुसरा शब्द आहे तो म्हणजे ॲबॅन्डन्ड. ॲबॅन्डन्ड म्हणजे सोडून देणे मराठीमध्ये आपण म्हणतो. तर हा शब्द जो आहे तो टाईपमध्ये ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचं सिनोनिम्स येतं फॉरसेकन, रिजेक्टेड, फॉरगॉटन, इग्नोर्ड. आणि त्याचं अँटोनिम जे आहे ते आहे सेव्ड, ॲक्सेप्टेड, रिकवर्ड अशा पद्धतीनं. नेक्स्ट आहे ग्रेटफुल. ग्रेटफुल हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह टाईपमध्ये येतं. त्यानंतर त्याचे सिनोनिम्स येईल थँकफुल, ऑब्लिज्ड, इनडिबेटेड. त्याचं अँटोनिम्स आपल्याला सांगता येईल की अनग्रेटफुल, थँकलेस, अनॲप्रिसिएटिव्ह. नेक्स्ट इनिशिएटिव्ह. दुसरा जो आहे तो इनिशिएटिव्ह आहे. तर इनिशिएटिव्हसाठी तुम्हाला काय सांगता येईल की इनिशिएटिव्ह हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. इनिशिएटिव्ह हा नाऊन आहे. त्याचं सिनोनिम्स येतं ॲक्शन, ड्राईव्ह किंवा डायनॅमिझम. ॲक्च्युली दिस वर्ड इज नॉट इन अवर लेसनमध्ये तो आपल्याला शब्द नाही, परंतु या ठिकाणी चार्टमध्ये दिलेला आहे. तरी मी सांगेन की हा शब्द नाऊन आहे. त्याचं सिनोनिम्स ॲक्शन, ड्राईव्ह, डायनॅमिझम. त्याचा अँटोनिम्स येतं ॲपथी, इनॲक्टिव्हिटी किंवा लिथर्जी असं येऊ शकेल. आता आणखी एक आपल्या लेसनमध्ये आलेला शब्द आहे तो म्हणजे पेरिल. आता पेरिल हा जो शब्द आहे त्याचं आपल्याला टाईप सांगायचे आहे. तो पेरिल हा शब्द नाऊन आहे. त्याचं सिनोनिम्स येतं डेंजर किंवा रिस्क, मीन्स थ्रेट असा त्याचा अर्थ आहे.
अँटोनिम्स याचं येईल सेफ्टी, सेक्युरिटी किंवा सर्टनिटी. लास्ट जो आहे तो म्हणजे सेपरेशन. सेपरेशन हा शब्द नाऊन आहे. त्याचं सिनोनिम्स येईल सेग्रिगेशन किंवा डिव्हिजन किंवा स्प्लिट, विभाग करणे, विभागणे. आणि त्याचं अँटोनिम्स येईल असोसिएशन, एकत्र आणणे, जोडणे, टुगेदरनेस किंवा वननेस. अशा पद्धतीने आपल्याला हे थेशोरस पूर्ण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे होमोग्राफ्स. आता होमोग्राफ्स कशाला म्हणायचं, तर होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स्ड लाईक अनादर वर्ड बट विथ अ डिफरंट मिनिंग. फॉर एक्झाम्पल द वर्ड फास्ट हॅज 2 मिनिंग्स. असा एक शब्द की त्याला एकापेक्षा जास्त मिनिंग असतात. द डिफरंट मिनिंग आर. आता फास्ट या शब्दाचं मिनिंग आहे की होल्ड फर्मली. त्याचं दुसरं मिनिंग येतं फास्टचं टू ऑब्स्टेन फ्रॉम फूड, उपवास करणे. आणि तिसरं त्याचं मिनिंग आहे फास्ट अपोजिट ऑफ स्लो, म्हणजे स्लोच्या विरुद्ध, जोरात धावणे असा त्याचा अर्थ. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ मिनिंग ऑफ ऑल द होमोग्राफ्स दॅट आर फाउंड इन द टेक्स्ट. ऑल्सो मेक अ लिस्ट ऑफ सच वर्ड्स दॅट यू नो ऑर हॅव हर्ड ऑर रीड समवेअर. तुम्ही कुठेतरी वाचलेली किंवा ऐकलेली किंवा तुम्हाला माहिती असलेले असे काही शब्द की ज्याला एकापेक्षा जास्त मिनिंग आहेत, असे होमोग्राफ्स शोधायचे आहेत. बघा मी एखादा सांगेन तुम्हाला. आता ॲडॉप्ट. ॲडॉप्ट हा शब्द जो आहे त्याचं मिनिंग होतं की ॲक्सेप्ट, किंवा ॲडॉप्टचा दुसरा अर्थ होतो लिगली टेक ऑथर चाइल्ड अँड ब्रिंग इट अप ॲज वन्स ओन, असं होतं. वर्ड हा एक शब्द आहे. त्याचं बघा अ सिंगल एलिमेंट ऑफ स्पीच ऑर रायटिंग, लिखाणामधला किंवा असा शब्द तो. दुसरं त्याचं अर्थ होतो ऑर्डर. वर्ड म्हणजे ऑर्डर किंवा वर्ड म्हणजे प्रॉमिस असाही त्याचा अर्थ होतो. असे काही शब्द आहेत की जे आपण होमोग्राफ्स म्हणून वापरतो, एकापेक्षा जास्त त्याचं मिनिंग होतं. सो नेक्स्ट क्वेश्चन, गो थ्रू द स्टेटमेंट टेकन फ्रॉम द टेक्स्ट. द सोशल डेमोक्रेसी मीन्स अ वे ऑफ लाईफ विच recognizes liberty, equality and fraternity. The underlined part of the statement provides us some fact information about social democracy. सामाजिक लोकशाहीबद्दल आपल्याला काही फॅक्ट या सेंटेन्समधून सांगण्यात आलेले आहे. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स विच इज नॉट अंडरलाइन्ड कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अ WH क्वेश्चन. तर आपण तो WH क्वेश्चन त्याचा तयार करू शकतो. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन. नाउ गो थ्रू द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द स्टेटमेंट sentence given below and change in them into question by using the appropriate WH forms. तुम्ही WH फॉर्म्स तयार करायचे आहेत. इथे काही सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ 1 man 1 vote अँड 1 vote 1 value. याचा आपल्याला WH क्वेश्चन करायचं आहे. बघा तुम्ही ट्राय करा. द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर्ड द एक्सप्रेशन इंडियन नेशन. आणि फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. याचा आपण करू शकतो क्वेश्चन की व्हॉट इज मीन बाय फ्रॅटर्निटी और व्हॉट इज फ्रॅटर्निटी मीन, असा क्वेश्चन करू शकतो. त्यानंतर आपल्याला प्रिपोजिशनबद्दल सांगितलेलं आहे. प्रिपोजिशन्स आर वर्ड्स गव्हर्निंग अँड युजली प्रिसिडिंग अ नाउन और प्रनाउन अँड एक्सप्रेसिंग अ रिलेशन to another word or element. These words express relationship in space and time as well as other more abstract relationships, cause, purpose, possession, expectation and many others. Prepositions are difficult to use correctly. A small number of words cover a very wide range of concrete and abstract meaning, and the difference between them are not always very clear or systematic. Also, one language does not always use the same preposition as another to express a particular meaning. त्याचा जो रेफरन्स आहे ते ऑक्सफर्ड इंग्लिश ग्रामरमधून सांगितलेलं आहे प्रिपोजिशनची डेफिनेशन. सो लेट्स लर्न सम एक्झाम्पल. या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत प्रिपोजिशनची, शब्दयोगी अव्ययाची. ॲट, इन, ऑन, आणि मग ते कसं आपण त्या ठिकाणी ते वापरतो.
याबद्दलही सांगितलेलं आहे. सो डिअर स्टुडंट, यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन इंडिव्हिज्युअली. नाव वी आर गोईंग फर्दर some important questions on this lesson. How to prepare a speech. आपल्याला जर स्पीच तयार करायचं असेल, भाषण जर तयार करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय आवश्यकता असते या ठिकाणी काही आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत. स्टेप्स टू राईट स्पीच. हाऊ टू प्रिपेअर अ स्पीच. स्टेप्स टू राईट अ स्पीच. So dear student, here we are going to discuss how to prepare a speech. Steps to write a speech. म्हणजे स्पीच भाषण देण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स या ठिकाणी घ्याव्या लागतात. लँग्वेज सपोर्ट आपल्याला कशा पद्धतीने करावा लागतो. ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन, ऑनरेबल, रिस्पेक्टेड. इन दिस वे वी कॅन स्टार्ट अवर स्पीच. इट्स अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी टू शेअर माय व्ह्यूज डॉट डॉट इन फ्रंट ऑफ अन august gathering. You can use the rhetorical questions in your speech. Introductory paragraph highlighting importance, need, purpose, etc. You can use famous quotes, poetic lines, etc. Main body of your speech. About the topic in detail. Speech. In your speech you can talk on which topic you are going speech, its significance, importance of the issue, problem, etc. Use persuasive language in your speech, suggesting some remedies, solutions. त्याच्यावरती काही तुम्ही सोल्युशन्सही सांगायचे आहेत. कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. वाईल कन्क्लुडिंग युअर स्पीच, तुमचं भाषण आटोपतं घेत असताना तुम्ही काय करायचं आहे. एक्सप्रेसिंग थँक्स, तुम्ही थँक्स म्हणायचे आहेत टू द ऑर्गॅनायझर्स for giving an opportunity to you and to audience for patient listening. ऑडियन्सची तुम्ही आभार मानायचे की त्यांनी शांतपणे तुमचं बोलणं ऐकून घेतलं. अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्पीचची तयारी करू शकता ऑन एनी टॉपिक, कोणत्याही टॉपिकवरती. हिअर आर गिवन सम टॉपिक्स फॉर युअर स्पीच. विथ द हेल्प ऑफ द स्टेप्स गिवन ॲबो, वरती दिलेल्या स्टेपच्या आधारे राईट स्पीचेस ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. खाली दिलेल्या टॉपिकवरती तुम्ही स्पीच लिहायचं आहे. यू कॅन ट्राय ऑन दिस टॉपिक. Duties of an ideal citizen, merits of democracy, advantages of education, equality of blessing, freedom of speech, unity in diversity. यावरती स्पीचचं तुम्ही ट्राय करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना बघू, तुम्ही याच्यावरती प्रयत्न करून तुम्ही आपल्या ग्रुपवरती तुम्ही केलेला अभ्यास टाकू शकता. तो आपण चेक करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे. देर आर मेनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज दॅट ग्रॅज्युएट कॅन अवेल हिमसेल्फ इन हरसेल्फ ऑफ. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही करिअर करण्यासाठीच्या मार्ग आहेत त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी डिस्कस करा. डिस्कस अँड मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन अ लिगल फील्ड, इकॉनॉमिक, मॅनेजमेंट, कॉमर्स, ॲडमिनिस्ट्रेशन इट्सेट्रा. अशा या लिगल फील्ड असेल, इकॉनॉमिक असेल किंवा मॅनेजमेंट फील्ड असेल, कॉमर्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन असेल, याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशननंतर कोणकोणते करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याची लिस्ट बनवायची आहे. आणि शेवटचा एक तुम्हाला प्रोजेक्ट आहे. विजिट युअर कॉलेज लायब्ररी और सर्च द इंटरनेट टू फाइंड ॲट लिस्ट 5 स्पीचेस ऑफ डिफरंट रिनाउंड पर्सनॅलिटीज ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये असणाऱ्या काही रिनाउंड पर्सनॅलिटीज आहेत, व्यक्तिमत्व आहेत, थोर व्यक्तिमत्व आहेत, त्यांचे तुम्ही स्पीचेस या ठिकाणी शोधायचे आहेत. अँड राईट द स्पीचेस इन युअर नोटबुक अँड सबमिट देम टू युअर टीचर. आणि ती स्पीचेस तुम्ही इंटरनेट असेल किंवा लायब्ररीमध्ये काही बुक्स असतील ते शोधून त्यांचे स्पीचेस लिहून काढायचे आहेत आणि तुमच्या टीचरनं तुम्ही ते सबमिट करायचे आहेत. बघू, तुम्ही ग्रुपवरती सबमिट जर कराल तर आपण तो चेक करू शकतो. सो डिअर स्टुडंट, हिअर we discussed today on the questions given under the lesson the pillars of democracy. Today we stop here. Once again go through the lesson and try to understand the lesson and try to solve the answers of these given questions. Today we stop here.